हिंदी विश्वविद्यालय में 27 फरवरी मराठी दिन संपन्न आज हो रहा है। इस कारणवश वो कल था, लेकिन कठिनाइयों के कारण वो आज आपके सभी के उपस्थिति में संपन्न होने जा रहा है। इसके लिए मैं विद्यापीठ के जो पदाधिकारी हैं, कुलगुरु, कुलसचिव, उनको धन्यवाद देता हूँ। आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि जो है, इस नाते मुझे यहाँ बुलाया गया है। इस विद्यापीठ से स्थापना से मेरा बहुत संबंध रहा है। यहाँ जो लोखंडे मैडम अभी डिप्लोमा कोर्स को पढ़ाती है, तो वो डिप्लोमा का जो कोर्स है मराठी का, उसको हमने ही पाठ्यक्रम को रोक दिया था। और बड़ी खुशी की बात है कि कोई विद्यापीठ कोई कोर्स का पाठ्यक्रम बनाता है। बड़े बड़े जो दिग्गज लोग हैं महाराष्ट्र से उसके लिए आए थे, और वो शुरू भी हुआ। विद्यापीठ में पाठ्यक्रम बनते हैं और वो शुरू होने की राह में रहते हैं, लेकिन शुरू नहीं हो पाते। लेकिन इस विद्यापीठ ने तुरंत ये पाठ्यक्रम शुरू किया। इसलिए विद्यापीठ के जो पदाधिकारी है वो बड़े कार्यक्षम है, ऐसा मुझे लगता है। और अभी आपके कुलसचिव ने, हमारे कुलसचिव, इन्होंने भी एमए का पाठ्यक्रम, एमफिल का पाठ्यक्रम, पीएचडी का पाठ्यक्रम, ये भी मराठी में भाषा में शुरू करने का जो आश्वासन दिया है। तो इनकी खासियत मुझे पता है। वो आमरे साहब मुझे जानते नहीं होंगे, लेकिन मैं उनको बहुत अच्छी तरह जानता हूँ। नागपुर विद्यापीठ से लेकर अमरावती विद्यापीठ, यानी ये विदर्भ के सारे विद्यापीठ घूम चुके हैं। और ये बहुत कार्यक्षम कुलसचिव है, इनकी ख्याति है। और ये जहाँ भी जाते हैं तो लोग बड़े सम्मान के साथ में उनको अपने विद्यापीठ में लेते हैं, क्योंकि सबको पता है कि ये जहाँ काम करेंगे वहाँ कुछ ना कुछ नया करेंगे, कुछ ना कुछ अच्छा करेंगे। अमरावती विद्यापीठ में अब उनको याद नहीं होगा, लेकिन मुझे याद है कि अमरावती विद्यापीठ में पीएचडी के भाइवा के लिए मैं कई बार गया, कई बार बाकी भी कामों के लिए गया। तो उनसे कुछ मुलाकात हुई, बहुत ज़्यादा बार उनसे मुलाकात नहीं होगी, लेकिन एक दो बार हुई है। और वहाँ भुट्टे साहब थे, वाघमारे साहब थे, वो हमारे अच्छे मित्र थे। खाबरे साहब का नाम ही इतना बड़ा था और इतना उनका काम और प्रभाव कि उर्दू से सहज बात करेंगे लोग, लेकिन खाबरे साहब से सहज में बात करना से तो जरा हिम्मत लगती है। यानी हमको भी, विद्यार्थियों को भी, प्राध्यापकों को भी ऐसा ये व्यक्तिमत्व है जो आपके विद्यापीठ में आया है। और मुझे उम्मीद है कि ये इस विद्यापीठ का जो रूप है उसको अच्छी तरह से सामने लाए। आज के हनुमान प्रसाद जी शुक्ल, इनका जो जिक्र खाबरे साहब ने किया है, मोदी साहब ने किया है, तो अच्छे अच्छे लोग ये विद्यापीठ में आए हैं। और वैसे भी ये इंटरनेशनल यूनिवर्सिटी है, तो यहाँ पे भाषा के जो विद्वान लोग हैं, चाहे वो कुलसचिव हो, गुरु हो, प्राध्यापक हो, डिप्लोमा को पढ़ाते हो या और पढ़ाते हो, तो ये यहाँ पे विद्वानों का इम्पोर्ट किया जाता है। ये बड़ी अच्छी बात है, और इसलिए आप सब विद्वान लोग मेरे सामने बैठे हैं, ऐसा ही मैं मानता हूँ। और ये यहाँ पे कुछ हमारे विद्यार्थी भी है, सतीश पावले जी है, हमारे अनवर सिद्दीकी है, राजेंद्र मुंडे है, जो मेरे साहित्य के अधिकृत प्रवक्ता माने जाते हैं महाराष्ट्र में। तो ऐसे अच्छे अच्छे लोग यहाँ से जुड़े हैं, और मैं भी इस विद्यापीठ से जुड़ा हूँ। इसलिए मैं सर्वप्रथम तो धन्यवाद
देना चाहूँगा मिर्गे सर को कि उन्होंने यहाँ पे मराठी दिवस के उपलक्ष्य में मुझे अपने विचार रखने का अवसर दिया। दोस्तों, आज मराठी दिन हम मना रहे हैं, इसलिए ये जो मैंने औपचारिकताएं आपके सामने रखी, अब इसके बाद में मैं लोखंडे मैडम ने जो कविता हम लोगों को सुनाई उस भाषा की ओर आता हूँ और मराठी में ही मैं आपसे संवाद करूँगा, क्योंकि हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्लिश भी भाषा जो है वो लिखने के लिए नहीं पैदा हुई। भाषा ये संपर्क के लिए, मैं जो बोल रहा हूँ वो आपको समझना चाहिए, इतना ही भाषा का। विद्वान बाद में आएंगे, पहले भाषा समाज बनाती है और समाज उसका निर्माण करता है। इसलिए भाषा का जो धातु है भाष, भाष माने बोलना, और बोलने के लिए भाषा। बाद में हम उसको लिपि देते हैं, नाम देते हैं, तो सारी भाषाएं दुनिया की इंसानों के लिए और इंसानों को नजदीक लाने के लिए बनी। ये तो हम सबको मानना पड़ेगा। जैसे मिर्गे सर ने यहाँ पे अभी बताया कि हिंदी शब्द और मराठी शब्द, तो उन्होंने तो उदाहरण दिए, लेकिन हिंदी, मराठी या सारी भारतीय भाषा है, ये सब भाषा भगिनी जो मंडल है उसी की भाषा। इसलिए कोई भाषा छोटी नहीं होती, कोई भाषा बड़ी नहीं होती। भाषा तो सिर्फ भाषा है और उसका काम तो इतना ही है कि मैं जो बोल रहा हूँ वो आपको समझ में। अगर मैं आपसे बात कर रहा हूँ और आपके वो समझ में नहीं आती तो वो भाषा का कोई उपयोग नहीं। इसलिए भाषा का इतना ही उद्देश्य है। और मैं जानता हूँ कि यहाँ पे जो हमारे विद्वान दोस्त बैठे हैं, पत्रकार बैठे हैं, राजू मरावी बड़े फैन हैं हमारे, तो ये सब लोग अच्छी तरह से मराठी बोल सकते हैं, जानते हैं। आप भारत के अलग अलग क्षेत्र से आए होंगे, अलग अलग प्रदेशों से, अलग अलग भाषा से आप यहाँ पे आए हैं विद्यापीठ में, तो ये विदर्भ की भूमि में, गांधी विनोबा की भूमि में ये गांधी जी के नाम का हिंदी विश्वविद्यालय है। ये भाषा का संगम का एक केंद्र है, इसलिए यहाँ पे कोई भाषा भेद नहीं है। ये आप जानते हो, इससे आप परिचित हो और आप सब मराठी को अच्छी तरह से समझते हो। नहीं बोल सकेंगे कुछ दिन, लेकिन बाद में आप बोल पाएंगे, क्योंकि जो भाषा के संपर्क में हम आते हैं वो भाषा हमें समझती है और उसमें बोलने का प्रयास हम करते हैं, उसको समझने का प्रयास, लिखने का भी प्रयास हम करते हैं। ये मैं मानता हूँ और मेरा जो वक्तव्य है, मुझे तो वैसा विषय दिया है तो मैं मराठी में ही आपसे संवाद करूँगा। मराठीचा जो इतिहास आहे तो आमचे विद्यार्थी मित्र राजेंद्र मुंडे प्रोफेसर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे। महाराष्ट्री, अपभ्रंश अशा अनेक प्राकृत भाषांतून मराठीचा जन्म 2500 वर्षापूर्वी झालेला आहे। वेगवेगळं संशोधन होत आलं आणि ही भाषा विकसित झाली। या भाषेचं महत्त्वाचं संचित मिर्गेंनी सांगितलं की माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैदा। यानी अमृत के जैसी मीठी, अमृत के जैसी अग्रामर अशी ही भाषा, आणि ही ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची भाषा। आता विश्वात्मके देवे येणे वागे अग्न तोषावे, तोषोनी मत द्यावे पसायदान। तो हे ते पसायदान हे ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकामध्ये मागितलं। त्याच्याही आधी मराठी अतिशय गोड भाषा, आणि मराठीतल्या जेवढ्या बोलीभाषा आहेत त्या इतक्या गोड, इतक्या मधुर आणि इतक्या सुंदर आणि इतक्या अर्थपूर्ण आहेत की तुम्ही जर लीळाचरित्र वाचलं तर छोटे छोटे वाक्य
म्हणजे आपली अस्वस्थता एक म्हणजे स्वामी एक गुरु, महाराष्ट्राचा महानुभावाचा गुरु, त्यांच्या कथांमध्ये आपण जाणार नाही, पण चक्रधर स्वामीलाही त्यावेळच्या परिस्थितीमध्ये जी काही पडझड झाली होती ती दिसली आणि त्यांनी अशी प्रार्थना केली की हा अवघा डोंगरू पोकळ असतो, कोणी येथुनी निघणे निघणे जाणे ना, मा अस्वस्थाते स्वस्थ ही प्रार्थना त्यांनी त्या काळामध्ये 11व्या शतकामध्ये केली होती. अशी ही मराठी भाषा, म्हणजे ह्या भाषेनं इथलं जे जीवन आहे त्या जीवनाला शब्द दिले, रडणं दिलं, हसणं दिलं, जगणं दिलं. आणि नंतर मग ती ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव आणि मग 17व्या शतकामध्ये तुकाराम, आम्हा ललितन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन. ही प्रतिज्ञा करणारे जे लेखक होते, संत होते, या समाजासाठी, सबंध जगासाठी, सबंध जगाला वारकरी भक्तीच्या चळवळीमध्ये आणून विठ्ठलाच्या भक्तीचा सोपा मंत्र देऊन मराठी भाषेचं गुणगान ह्या सर्व लोकांनी केलं. आणि शूद्राती शूद्रांपासून, सर्वसामान्य लोकांपासून, म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ मानून सर्व लोकांना एकाच भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये एकत्र आणता येते आणि त्यांना मुक्ती आणि मोक्ष जो संस्कृत भाषेनं सांगितला तोच मराठी भाषेमध्ये ह्या सर्व संत महंतांनी, कालिदासांपासून हे साऱ्या संत महंत कवींचं एकमेव उद्दिष्ट होतं की जगाच्या जीवनामध्ये सुख सौंदर्य निर्माण होतं आणि त्यासाठी मराठी भाषेचा उपयोग ह्या सर्व लोकांनी केला. आणि महानुभाव पंथामधले सारे जे स्वामी होते, गुरु होते, गोविंद प्रभू, नामदेवाचार्य, चक्रधर स्वामी, ह्या सर्व लोकांच्या काळामध्ये संस्कृत भाषेचा इतका जबरदस्त पगडा होता की सारे संस्कृताचे पंडित कवी महानुभावामध्ये आले. नरेंद्रांपासून, केशवासापासून सर्व लोक आले. त्या सर्वांनी संस्कृत रचना केली आणि ती नामदेवाचार्यांना दाखवली. तेव्हा नामदेवाचार्यांनी म्हटलं होतं की नको गा केशव देया, माझी हे स्वामीचा सामान्य परिवार नागवेल की गा. माझ्या स्वामींनी जी मराठी भाषा सांगितली, बोलत होते आणि लोकांना सांगत होते, त्याच भाषेतून तुम्ही सर्व लोक लिहा. हा केशव दया नावाचा जो, केशोबास नावाचा जो महानुभावाचा कवी होता, संस्कृत कवी होता, त्या सर्वांना, नरेंद्रांपासून सर्वांना त्यांनी सांगितलं की तुम्ही संस्कृत भाषेमध्ये लिहिता त्याची गरज नाही, कारण कालिदासांपासून, तुलसीदासांपासून हे सर्व चालत आले. तुम्ही त्यांच्यासाठी लिहा जे तुमच्या पूर्वी आहेत, जे तुमच्या आजूबाजूला आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या मुक्तीसाठी, त्यांच्या जीवनाला सुंदर करण्यासाठी तुम्ही त्यांच्या भाषेत. म्हणजे भाषा ही एक विशिष्ट मर्यादेमध्ये किंवा कळी कुलपामध्ये बंद करून ठेवण्याची वस्तू नाही, तर ती सर्वसामान्यांच्या मुक्तीचा उद्गार आहे. ही शिकवण महाराष्ट्रातल्या तमाम संस्कृत प्रचूर मराठी लिहिणाऱ्या कवींनी, पंडितांनी, सर्वांनी मराठीचा आग्रह धरला आणि मराठीचं एक विकास पर्व, उदय पर्व निर्माण. तेव्हा ती भाषा आता आपल्या समोर आली
आणि ती अमृतालाही नाचवेल अशा प्रकारची ही मराठी भाषा. आणि या मराठी भाषेबद्दल खूप चिंता व्यक्त केली जाते. आमचे साहित्यिक लोक, कवी लोक, त्यांना काही कामधंदे नाही आहे, काही चिंतन उरलं नाही आहे त्यांच्याजवळ. आणि त्यांना एकच वाटते की अरे तंत्रज्ञान आलं, संगणक आलं, भाषा बिघडली, संगणकात मराठी आली, ती मोडून तोडून आली, मराठी हिंदी इंग्रजी सर्व मिक्स झालं आणि संगणकाची जी शब्दावली आहे ती तयार झाली आणि तिचाच वापर आता सर्वजण करतात. तर मराठी भाषेच्या मृत्यूची घंटा वाजायला लागली. मराठी भाषा मरणप्राय झालेली आहे आणि तिला आता भूमिकंपच उरलं नाही अशा प्रकारची ओरड गेल्या म्हणजे 21व्या शतक सुरू झालं आणि मीडियावाल्यांनी एवढा प्रचार केला की विकासाचं पर्व येणार आहे, तंत्रज्ञानाचं विज्ञानाचा आविष्कार असणारं शतक येणार आहे आणि त्या शतकामध्ये सर्व लोकांना सुख मिळेल, सर्व लोकांच्या गरजा पूर्ण होतील, सर्व लोकांना चांगलं जगता येईल. विपरीत चित्र समोर आणि ते दिवस सुरू म्हणजे समाजामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. या देशाचे कृषी मंत्री आपल्याला सांगतात 2,90,740 लोकांनी गेल्या 16 वर्षामध्ये आत्महत्या केल्या आपल्या देशातल्या. म्हणजे ज्या देशामध्ये हरित क्रांतीचं युग आलं त्या देशातल्या हरित क्रांतीच्या या देशामध्ये 60 वर्षामध्ये असं तसं परिवर्तन झालं. आणि 16 वर्ष जर आपण मागं गेलो तर म्हणजे 40 वर्षानंतर हे चित्र का बदललं. आणि 21व्या शतकाची तुम्ही ती ग्वाही दिलेली आहे की सर्वांना पोटाला अन्न मिळेल, कोणी उपाशी राहणार नाही, सर्वांना प्यायला शुद्ध पाणी मिळेल, जंगलं वाढतील, निसर्ग वाढेल आणि शुद्ध पर्यावरण 21व्या शतकात तुमची वाट पाहत. मग हे जे तुम्ही सांगितलं, मीडियानं सांगितलं, या देशातल्या विद्वानांनी शास्त्रज्ञांनी सांगितलं, त्याच्या विपरीत वास्तव समाजासमोर आलेलं आहे आणि त्याचा प्रचार तुम्ही करणार नाही. तुम्ही मराठी भाषेच्या मृत्यूची चिंता करणार. या देशातल्या समाजाचे प्रश्न सुटले नाही आणि ते अधिक गुंतागुंतीचे झाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. आदिवासी भाग अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित झालेला आहे. कुपोषणाचे बळी दरवर्षी लाखो होतच असतात. म्हणजे नेहमीची येतो पावसाळा आणि नेहमीची लाखो पोरं काळे वेडे वाकडे बेंद्रे तुमच्या दृष्टीनं ते सर्व मरतात. आणि या शहरी युगामध्ये, संगणकाच्या युगामध्ये तुम्हाला भाषेची चिंता आहे. माझं उत्तर आहे याच्यावर की मराठी भाषेच्या मृत्यूची चिंता आणि जिवंतपणाची चिंता तुम्हाला करण्याची काय गरज आहे. तुम्ही कोणा चिंता करताय. तुम्ही लेखक कवी आपलं मराठीतून लिहा ना चांगलं. तुम्ही कशाला संगणकाची भाषा वापरता. त्या संगणकाला पूर्ण मराठीत आहे ते तुम्ही करणार नाही. तुम्हाला नसलेले प्रश्न उपस्थित करून जे असलेले प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली. मग हे कसं होतं. म्हणून मराठी भाषेची चिंता करण्याची गरज नाही. मराठी भाषा ही जुनी भाषा आहे. या भाषेला ज्ञानेश्वरांपासून, चक्रधर स्वामीपासून, नामदेवाचार्यापासून तर तुकारामापर्यंत आणि आत्ताच्या कुसुमाग्रजांपर्यंत, नेमाडेंपर्यंत काल त्यांना जनस्थान पुरस्कार मिळाला. ह्या सर्व लोकांनी मराठी भाषेला जे दिलेलं संचित आहे ते अमृतापेक्षा गोड आहे. अमृताला आपण कशाची संज्ञा देतो. चिरंतन. अमृत पिल्यानंतर काय होतं म्हणजे मिथक कथा आपण खरी म्हणतो. अमृत पिल्यानंतर काय होतं. माणूस अजरामर, त्याला मृत्यू नाही. अमृताचं प्राशन केलं की त्या भाषेला मृत्यू नाही, त्या माणसांना मृत्यू नाही, त्या समाजाला.
त्या भाषेच्या मृत्यूची चिंता तुम्ही कशाला करता? तुम्ही ज्या गोष्टीवर लिहून राहिले ते प्रश्न सुटले की नाही ते पहिले पहा. भाषेचे प्रश्न समाज सोडवत असतो, तुम्हाला सोडवण्याचा अधिकार. भाषा जिवंत ठेवणारे तुम्ही कोण आहात? भाषा जिवंत समाज ठेवतो. म्हणून मराठी दिवसाच्या उपलक्ष मी हे जे मुद्दे मांडले हे जरी सामाजिक असले तरी ते मराठी भाषेशी निगडीत असलेले मुद्दे आहेत. मराठी भाषेचं एक विपरीत रूप 21व्या शतकामध्ये जे समोर आलेलं आहे त्याकडे लक्ष मी तुमचं वेधत आहे. आणि आजच्या दिवसाला तुम्हाला हे सांगतो की ज्या कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी दिवस आपण साजरा करतो आहोत, खूप मोठे होते कुसुमा. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, पृथ्वीचे प्रेम गीत, अशा ग्रामर चिरंतन अमृतासारख्या कविता कुसुमाग्रजांनी. आणि कुसुमाग्रजांच्या कवितेतून तीच मराठी भाषा आली जी ज्ञानेश्वरांच्या चक्रधरांच्या वाणीतून पाझरली. त्याच भाषेचे भाष्यकार होते कुसुमाग्रज. आणि त्यांचं सवंत साहित्य, त्यांना ज्ञानपीठ मिळालं, हजारो पुरस्कार मिळाले असतील, अकादमीचा मिळाला, अमृत झाला. पुरस्काराने भाषा आणि माणूस मोठा होत नसतो. माणूस मोठा होत असतो त्याच्या अंतःकरणातून जे शब्द उमटलेले आहे त्या शब्दामध्ये जर समाजाविषयीचा जिव्हाळा असेल तर ते चिरंतन साहित्य असतं आणि तो लिहिणाराही चिरंतन, अजरामर आणि अमृत असतो. आणि असे अमृत होते कुसुमाग्रज. तेच मला या प्रसंगी सांगायचं. त्यांच्या डिटेल्समध्ये आपण जाणार नाही. या निमित्तानं आपण त्यांचं स्मरण जर करायचं असेल तर कुसुमाग्रजांचा मराठी दिवस जो ज्ञानेश्वरांपासून चक्रधरांपासून चालत आलेला आहे तो मराठी दिवस समाजाच्या सुखासाठी होता. आणि हे समाजाचं सुख कसं निर्माण होईल त्यासाठी आम्हाला काय करता येईल, समाजाचे प्रश्न कसे सोडवता येतील, भाषेचे प्रश्न समाज सोडवणार आहे ते तुम्हाला सोडवायचे नाही. तुम्ही त्यांच्या पोटाचे प्रश्न पहिले सोडवा. मरणाऱ्या पोरांना कसं वाचवलं जाईल त्याचे प्रश्न सोडवा. विद्यापीठानं ह्या पोरांना त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण कसं देता येईल त्याचे प्रश्न सोडवा. या देशातल्या आदिवासींना त्यांच्या भाषेतून अजूनही 65 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून शिक्षण मिळत नाही. कांबळे साहेब साक्षीदार अमरावतीचे आहेत. ते मेळघाटमध्ये मास्तर शाळेमध्ये जात नाही, मराठी भाषेतून त्या पोरांना शिकवलं जाते. ते पोरच शाळेत साऱ्या शाळा ओस पडलेल्या असतात. पावसाळ्यात 4 महिने कांबळे साहेब कॉलेजेस बंद, शाळा बंद, सर्व शुकाट आहे शिक्षण. आणि ते पोरं बिचारे आधी तर ते जगतच नाही आणि जगले तर त्यांचे मायबाप जे आहे ते बिचारे आयुष्यभर कष्ट करतात पण त्यांना पोटाला अन्नच नाही. म्हणजे पोरं कुपोषणानं मरतात आणि मायबाप कुपोषणानं मरतात. ही स्थिती आहे या देशातल्या सर्वात मोठ्या आदिवासी समाजाची. गोड, गवारी, कोळकू, भिल्ल कितीतरी आपल्या देशामध्ये किती मोठा समाज, हा सारा समाज या विद्यापीठाच्या शहराच्या पलीकडे अंधकार युगामध्ये अजूनही झिटपट पडलेला आहे. हे प्रश्न मला भाषेपेक्षा महत्त्वाचे वाटतात. त्यांची भाषा समजून घ्या आणि त्यांच्या भाषेत त्यांना शिकवा. आणि मुख्य प्रवाहात आणा, विद्यापीठात आणा, त्यांना हिंदीत शिकवा, मराठीत शिकवा, इंग्रजीमध्ये शिकवा, पण पहिले त्यांचा पाया त्यांच्या भाषेतून पक्का करा. एवढं जरी हे सामाजिक भान विद्यापीठानं, सरकारनं, साहित्यिकांनी बाळगण्याची गरज आहे असं मला वाटतं. एवढं बोलून माझं लांबलेलं भाषण मी थांबवतो. या माझ्या मांडलेल्या प्रश्नाचा विचार या विद्यापीठ